धन्यवाद. तर आणखीन एक मोठी बातमी येते. एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा एक मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. 1.5 वर्षाच्या माहेश्वरी कांबळे या बाळाचा मृत्यू झालेला होता. या प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात नाशिक जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्षाचे वरिष्ठ डॉक्टर दोषी निघाले. चौकशी समितीचा अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेला आहे. उपचारात हलगर्जीपणा झालाय असं मत आता समितीनं नोंदवलंय. बाळाला सलाईन आणि इंजेक्शन देण्यास उशीर झाल्याचं सुद्धा निरीक्षण यामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये एका छोट्या बाळाचा मृत्यू झालेला होता आणि वर्षभरापासून या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या बाळाचे आई वडील हे अक्षरशः खेट्या मारत होते आणि न्याय मागत होते. अखेर एनडीटीव्ही मराठीनं ही बातमी लावून धरली. ही बातमी उचलल्यानंतर चौकशी समिती जी आहे ती नेमण्यात आलेली आहे अशी माहिती देण्यात आली आणि आता अहवाल हाती आलाय. अधिक माहिती घेऊयात. प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रांजल, अखेर न्याय मिळेल अशी आशा पल्लवित झालेली आहे, कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये जळीत कक्षाचे वरिष्ठ डॉक्टर दोषी निघालेत असं कळतंय. काय अधिक माहिती? प्रज्ञा, खरंय जसं तुम्ही म्हणाल तसं की न्याय मिळालेला आहे आणि त्याचा कुठेतरी पहिला टप्पा करताय न्यायाचा पार पडलेला असंच म्हणावं लागणार आहे. आपण बघितलं तर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते कुठेतरी संवेदनशील असंच होतं, कारण 1.5 महिन्याचं ही जी बाळ आहेत माहेश्वरी कांबळे, ती साधारणतः जून 2024मध्ये ती 18% भाजलेली होती. त्यानंतर तिला नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. 3 दिवस ती तिथे दाखल होती. मात्र याच दरम्यान डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाला, उपचार हे नीट झाले नाहीत असा आरोप नातेवाईकांकडून केला गेला होता आणि या बाळाचा मृत्यू देखील झालेला होता. दरम्यान यानंतर कुठेतरी पोलीस ठाण्यामध्ये देखील त्यांनी तक्रार हे दिली होती. यासोबतच नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये देखील या कुटुंबाचा पाठपुरावा सुरू होता. मात्र जवळपास 10 महिने उलटून गेले होते. त्यांना न्याय हा मिळत नव्हता. वारंवार त्यांच्याकडून पाठपुरावा देखील केला जात होता. मात्र नाशिक जिल्हा रुग्णालयाकडून चौकशी समिती नेमलेली आहेत, तपास सुरू आहेत अशी उत्तरं हे दिली जात होती. अखेर एनडीटीव्ही मराठीने हे संपूर्ण प्रकरण समोर आणताच थेट शासन पातळीवरूनच याची दखल घेण्यात आली होती. नाशिक जिल्हा रुग्णालयाला याबाबत संपूर्ण विचारणाही करण्यात आली होती. त्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयाने याबाबतचा अहवाल देखील शासनाकडे कळवला होता आणि त्यानंतर आता पोलीस विभागाकडे देखील नाशिक जिल्हा रुग्णालयाकडून हा अहवाल जो आहे तो सुपूर्द करण्यात आलेला आहे. दरम्यान याच अहवालातील ज्या महत्त्वाच्या बाबी जे मुद्दे आहेत ते एनडीटीव्ही मराठीच्या हातीचा अहवाल जो आहे तो आलेला आहे आणि या अहवालामध्ये नमूद केलेल्यानुसार या माहेश्वरीवरती उपचारामध्ये हलगर्जीपणा झाला, तिला वेळेवरती सलाईन आणि इंजेक्शने देण्यात आले नाहीत. यासोबतच जळीत कक्षाचे जे डॉक्टर होते त्यांनी खरं तर उपचार करतेवेळी असेल यासोबतच वेळोवेळी त्या स्वतः तिथे उपस्थित राहणं गरजेचं होतं, स्वतः तिथे पूर्ण उपचार जे आहेत ते करणं गरजेचं होतं. मात्र तसं झालेलं नाही आहेत असं देखील उपचार या अहवालामध्ये नमूद हे करण्यात आलेलं आहेत आणि त्यानुसार हलगर्जीपणा केला, निष्काळजीपणा केला असा ठपका देखील या अहवालामध्ये नमूद आहेत. यासाठी 8 डॉक्टरांचा समावेश या समितीमध्ये होता आणि या चौकशी समितीचा अहवाल जो आहे तो आता पोलिसांकडे गेलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी आता पोलिसांकडे हा अहवाल गेलेला आहे. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणामध्ये कशी कारवाई करतायत, कोणाकोणावरती गुन्हे हे दाखल होणार आहेत याकडे आता खरं तर लक्ष लागलेलं आहे. मात्र जवळपास 10 महिने उलटून देखील या कुटुंबाला न्याय मिळत नव्हता. आता चौकशी समितीचा अहवाल आलेला आहे. डॉक्टर दोषी असल्याचं यामध्ये दिसतंय. ते आता न्यायाचा पहिला टप्पा पार पाडलेला आहे. आता पुढे कशा प्रकारे कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एकंदरीतच आता कुठेतरी नाशिक जिल्हा रुग्णालय हे खरं तर मोठं रुग्णालय आहेत आणि याच शासकीय रुग्णालयातीलच डॉक्टर कुठेतरी दोषी निघाल्यामुळे नक्कीच वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील आता खळबळी उडाली आहे. नक्कीच. मात्र सगळ्यात दुर्दैव हेच आहे की शासकीय जी काही रुग्णालय आहे त्याच्याकडे अतिशय आशा घेऊन लोक येत असतात. न्याय मिळेल हीच आशा असते आपल्या रुग्णाला. मात्र दुर्दैवानं असं घडत नाही आणि त्यामुळेच अशी वेळ ही आपण बघितलंय माहेश्वरी कांबळेच्या सगळ्या या नातेवाईकांवरती आलेली होती. पुढच्या काळातली आता कारवाई कशा स्वरूपाची असणार आहे याबद्दल काही कळू शकलंय का? प्रज्ञा, खरंच जसं तुम्ही म्हणालात म्हणजे याच नाशिक जिल्हा रुग्णालयाचं आपण उदाहरण बघितलं तर मागच्या काही महिन्यांमध्येच काही घटना या घडलेल्या होत्या. म्हणजे 2 प्रकरणामध्ये तर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. मात्र एकंदरीतच इथले डॉक्टर असतील, परिचारिका असतील यांच्याकडून हलगर्जीपणा झाला असा वेळोवेळी आरोप हा केला जात होता. नातेवाईक हे आक्रमक होते. नातेवाईक हे आक्रमक होत असतात. मात्र यानंतर कुठेतरी चौकशी समिती नेमली जाईल. पोलिसांकडे देखील जर नातेवाईक गेले तर
पोलीस हे तात्काळ गुन्हे दाखल करू शकणार नाही, याबाबतची समिती नेमली जाते, डॉक्टर याबाबत चौकशी करतात असं सांगितलं जातं आणि यामध्ये महिने हे निघून जातात. आणि असंच काहीसं घडलं होतं या माहेश्वरीच्या प्रकरणामध्ये, की जेव्हा मी या नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये दुसऱ्या एका बातमीच्या संदर्भात गेलो असताना तिथे मला या कुटुंबाची भेट झाली आणि त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलताना सांगितलं होतं की जवळपास 70-80 वेळा आम्ही या 10 महिन्यामध्ये चक्रा मारतोय, आम्हाला चौकशी सुरू आहेत असं सांगितलं जातं आहे. ते चौकशी नक्की कोण करतंय ते देखील आम्हाला कळवलं जात नाही. पोलिसांकडे गेले की पोलीस सांगतात की जेव्हा रुग्णालयाकडून आम्हाला अहवाल येईल तेव्हा आम्ही पुढची कारवाई करू, आणि असं म्हणत 10 महिने हे उलटून गेलेले होते. मात्र जेव्हा एखाद्या प्रसारमाध्यमामध्ये जेव्हा ही अशी बातमी येते त्यानंतर कुठेतरी शासन पातळीवरती हालचाल होते आणि अशा प्रकारे पुढे कारवाई केली जाते. आता या प्रकरणामध्ये चौकशी समितीचा अहवाल तर पुढे गेलेला आहे. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपासा करणार आहेत. या नातेवाईकांचे आता जबाब हे नोंदवून घेतलेले जातील. यासोबतच यामध्ये जो अहवाल गेलेला आहे त्यानुसार सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार यामध्ये नक्की दोषी कोणत्या डॉक्टरांचं नाव हे दिलेलं नाही आहे. त्यामुळे आता पोलीस त्या दिशेने देखील तपासा करतायत. या माहेश्वरीला जेव्हा उपचारासाठी दाखल केलं होतं तेव्हा नक्की कोण डॉक्टर तिथे उपस्थित होते, कशाप्रकारे संपूर्ण उपचार झाले, यासोबत त्यावेळी CCTV देखील होता असं नातेवाईक सांगतायत. त्यामुळे CCTV फुटेजची देखील कदाचित तपास जो आहे, चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जाईल आणि आता पोलीस जे आहे ते पुढच्या कारवाईला आता त्यांची सुरुवाती करतील. मात्र एकंदरीत आता अहवालामध्ये जो दोषी आलेले आहेत, पोलीस आता एकंदरीतच कशी कारवाई करतायत, यामध्ये जर गुन्हे दाखल झाले तर नक्की कोणाकोणावरती होणार आणि याहीपेक्षा गुन्हे दाखल होणे किंवा याहीपेक्षा या शासकीय जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारणार हे खरं तर प्रज्ञा यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. कारण अनेक गरीब लोक म्हणजे नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये जाणारे, नाशिकच नाही तर इतर जे काही राज्यामध्ये जिल्हा रुग्णालय आहे तिथे गरीब असतील, आदिवासी पाड्यावरील लोकही येत असतात, त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नसतात. त्यामुळे 100-200 किलोमीटरचा प्रवास करून हे या रुग्णालयामध्ये पोहोचत असतात आणि इथेच जर त्यांच्यावरती अशी वेळ येत असेल, त्यांना जर त्यांचा आपले नातेवाईक असेल, अशा प्रकारे हे जर बाळ जे आहे तिचं दगावल्याची वेळ येत असेल तर निश्चितच ही बाब जी आहे ती दुःखद आहेत. असं पुन्हा घडू नयेत अशीच आपण सध्या अपेक्षा करूयात. नक्कीच अतिशय दुर्दैवी मात्र एका प्रकारे आशा पल्लवित झालेल्या आहेत की या मुलीला एकीकडे न्याय मिळतो आहे, तिच्या पालकांना तरी किमान न्याय मिळतोय, हीच महत्त्वाची बाब आहे. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल.